नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलाही अजिबात विसरू नका। मित्रांनो, आजच्या भागात पाठराखीण मालिकेत एक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। एकीकडे आरवने भाग्याला प्रपोज केलंय तर दुसरीकडे भाग्याने त्याचा हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळला आहे। नक्की काय घडले आजच्या भागात, चला तर सविस्तर जाणून घेऊया। कथेची सुरुवात होते भाग्यापासून। भाग्या कामावरून घरी परतत असताना तिच्या समोर अचानक आरवची गाडी येऊन थांबते। आरव गाडीतून बाहेर पडतो। त्याच्या हातात नेहमीसारखं एक सुंदर लिलीच्या फुलाचा बुके असतो। आरवला पाहून भाग्याच्या चेहऱ्यावर सुरुवातीला हसू येतं। भाग्या त्याला विचारते की काल पाठवलेला बुके सुद्धा त्यानेच पाठवला होता का? त्यावर आरव होकार देतो। त्यानंतर आरव तिला सोबत कॉफी पिण्यासाठी ऑफर देतो, पण भाग्या त्याला स्पष्ट सांगते की मला कॉफी नाही तर चहा आवडतो। तरीही आरव तिला थांबवतो आणि सांगतो की त्याला तिची साथ आणि तिच्याशी बोलणे खूप आवडतं। हळूहळू बोलता बोलता आरव अगदी भावुक होतो आणि थेट गुडघ्यावर बसून भाग्यासमोर लिलीचं फूल धरून लग्नाची मागणी घालतो। हे पाहून भाग्या पूर्णपणे शॉक होते। तिला आरवकडून या गोष्टीची अजिबात अपेक्षा नसते। आरवचं हे वागणं पाहून भाग्या प्रचंड चिडते आणि ती त्याला सुनावते की आपली ओळख होऊन अवघे 15 दिवस झाले आहे। माझं पहिलं लग्न मोडूनही अजून 15 दिवसही पूर्ण झाले नाहीत आणि तू मला थेट लग्नासाठी विचारतोय? एवढ्या कमी वेळात कोणावर प्रेम होऊ शकतं का? भाग्या रागाच्या भरात तो बुके फेकून देते आणि तेथेच आरवचा अपमान होतो आणि ती आरवचा अपमान करून तिथून निघून जाते। दुसरीकडे भाग्याच्या घरी सगळेजण रात्रीच्या जेवणाची वाट पाहत असतात। घरच्यांना भूक लागलेली असते, पण चारू हट्ट धरून बसते की सगळे एकत्र आल्याशिवाय कोणीही जेवण करणार नाही, कारण बऱ्याच दिवसानंतर सर्वांना आपलं हक्काचं घर परत मिळालं असतं। त्यामुळे एकत्र बसून जेवणाचा आनंद काही वेगळाच असतो। भाग्या घरी आल्यावरती चारू सर्वांचं तोंड गोड करते। अगदी प्रेमाने ती प्राजक्तालाही घास भरवते, ज्यामुळे प्राजक्ताचे डोळे भरून येतात। संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं। दुसऱ्या बाजूला आरव या नकाराने पूर्णपणे खचून जातो। तो आपल्या खोलीत दुःखी गाणी लावून शांत बसलेला असतो। जेव्हा त्याचा भाऊ आलोक त्याच्या खोलीत येतो तेव्हा त्याला आरवच्या डोळ्यात पाणी दिसतं। आलोक विचारपूस करतो तेव्हा आरव सांगतो की भाग्याने त्याच्या प्रपोजला नकार दिला आहे। हे ऐकून आलोकला राग येतो, पण तो आरवला समजवण्याचा प्रयत्न करतो। आलोक म्हणतो की तिचं लग्न मोडून 15 दिवस झाले आहेत, त्यामुळे तिला वेळ हवा असे साहजिक आहे। तू आता तिला विसरण्याचा प्रयत्न कर, पण आरव सांगतो की आणि तिला विसरणं सोपं नाहीये। इकडे भाग्य सुद्धा प्राजक्ताला घडलेला संपूर्ण प्रकार सांगते। त्यावर प्राजू भाग्याला समजवते आणि सांगते की तू नकार दिला ठीक आहे, पण जेव्हा मी तुझ्यासाठी योग्य मुलगा शोधेन तेव्हा मात्र तुला होकार द्यावा लागेल। भाग्य सुद्धा तिच्या या म्हणण्याला संमती देते। मित्रांनो, मालिकेचा आजचा भाग येथे संपतो, पण येणाऱ्या पुढील भागात एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे। सूर्यवंशी घराण्यातील सुलक्षणा थेट प्राजक्ताच्या घरी येते आणि तिच्या मामाकडे प्राजक्ताचा हात मागते। हे पाहून घरातील सर्वांना धक्का बसतो, पण प्राजक्ता सुलक्षणाला एकांतात घेऊन जाऊन तुम्ही जशी माझ्यासाठी मागणी घालताय तसंच तुम्ही तुमच्या दुसऱ्या मुलासाठी माझ्या भाग्याचाही हात मागावा लागेल। आता सुलक्षणा प्राजूची ही अट मान्य करणार का? भाग्य आणि आरवचं लग्न नक्की होणार कसं, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? प्राजूचा हा निर्णय योग्य आहे का? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।